नमस्कार मंडळी. व्यक्तिमत्व म्हणजे केवळ कपडे किंवा लूक नव्हे, तर तुमचा स्वभाव, विचार आणि तुमची लोकांवरील छाप होय. काही माणसे कुठल्याही कार्यक्रमात किंवा खोलीत पाऊल ठेवताच आपोआप सर्वांचे लक्ष वेधून घेतात, कारण त्यांचा आत्मविश्वास आणि उपस्थिती तशी असते. तुम्हालाही अशी मोहिनी घालणारी पर्सनॅलिटी बनवायची असेल तर या 6 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1, बॉडी लँग्वेज आणि पोश्चर. बॉडी लँग्वेज आणि पोश्चर म्हणजे आपल्या शरीराची बोलण्याची पद्धत. तुम्ही तोंडातून शब्द बाहेर काढण्याआधीच तुमचे शरीर समोरच्या माणसाला सांगून टाकते की तुमच्यात किती दम आहे. यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उभे राहण्याची किंवा चालण्याची पद्धत. चालताना किंवा बसताना पाठीचा कणा एकदम सरळ, छाती पुढे, खांदे थोडे मागे असावेत. वाकून चालणारी माणसे लोकांना कमजोर आणि अस्वस्थ वाटतात, तर ताठ चालणारा माणूस आपोआपच लीडर सारखा आणि आत्मविश्वासी दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांशी बोलताना तुमचे अंग मोकळे ठेवा. हात छातीवर घट्ट बांधून उभे राहिलात तर तुम्ही समोरच्याला स्वीकारायला तयार नाही किंवा घाबरला आहात असा अर्थ निघतो. त्याऐवजी हात मोकळे ठेवून अगदी सहजतेने संवाद साधा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हालचालींवर ताबा. काही लोकांना सतत पाय हलवण्याची, हाताची बोटे मोडण्याची किंवा घाईघाईने हालचाली करण्याची सवय असते. या गोष्टी तुम्ही आतून घाबरलेला आहात हे दाखवून देतात. त्यामुळे बोलताना आणि चालताना शांत, संथ आणि रुबाबदार राहा. जेव्हा तुम्ही एकदम शांत आणि ताठ राहून लोकांशी बोलता तेव्हा तुमचा रुबाब समोरच्यावरती असा बसतो की लोक तुमचे बोलणे ऐकायला भाग पडतात. नंबर 2, आय कॉन्टॅक्ट आणि स्माइल. लोकांचे मन जिंकणे किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षित करणे ही एक कला आहे, आणि या कलेतील सर्वात मोठी 2 शस्त्रे म्हणजे नजरेला नजर भिडून बोलणे आणि चेहऱ्यावरचे छान हास्य. पहिली गोष्ट म्हणजे आय कॉन्टॅक्ट. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता किंवा समोरच्याचे ऐकत असता तेव्हा नजर खाली झुकवू नका किंवा इकडे तिकडे बघू नका. थेट त्यांच्या डोळ्यात पाहून बोला. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे सतत घुरून बघायचं आहे. एकदम सहज आणि प्रेमाने समोरच्याकडे पहा. यामुळे समोरच्या माणसाला वाटते की तुम्ही खूप प्रामाणिक आहात, तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यात खरोखर रस आहे. नजर चोरून बोलणारी माणसे लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जादुई स्मित हास्य. माणसाचा चेहऱ्यावरचा रुसवा किंवा गंभीरपणा लोकांना लांब ठेवतो, पण एक छोटीशी हसणारी फ्रेम कोणालाही जवळ आणते. जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा चेहऱ्यावर एक छान, नैसर्गिक आणि हलके हास्य ठेवा. हे हास्य खोटे किंवा बनावट वाटता कामा नये. चेहऱ्यावरचा हसरा भाव समोरच्या माणसाचा ताण कमी करतो आणि त्याच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर एका सेकंदात वाढवतो. थोडक्यात काय तर डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरती गोड हास्य ठेवून बोला. जग तुमचे आपोआप दिवाने होईल. नंबर 3, ऐकण्याची कला. जगात चांगले बोलणारे खूप भेटतात, पण दुसऱ्यांचे ऐकून घेणारे खूप कमी असतात. म्हणूनच एक चांगला वक्ता होण्यापेक्षा उत्तम श्रोता होणे अधिक कठीण आणि महत्वाचे असते. जेव्हा तुम्ही समोरच्याचे मनापासून ऐकता तेव्हा तुम्ही थेट त्याच्या हृदयात जागा बनवता. बोलणे ऐकताना मध्येच हलकेच मान हलवा, हो, बरोबर असे उकार द्या. यामुळे बोलणाऱ्याला उत्साह येतो आणि तो तुमच्याशी मोकळेपणाने बोलू लागतो. जो माणूस इतरांचे सुखदुःख आणि विचार शांतपणे ऐकून घेतो, लोक त्याच्याकडे आपोआप ओढले जातात. ऐकण्याची हीच कला तुम्हाला लोकांच्या मनात एक हक्काचे आणि आदराचे स्थान मिळवून देते. नंबर 4, ज्ञान मिळवणे. तुमच्या चांगल्या दिसण्यामुळे किंवा कपड्यांमुळे लोक 2 मिनिटांसाठी तुमच्याकडे बघतील, पण तुमची खरी छाप तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही तोंड उघडता आणि बोलू लागता. म्हणूनच म्हणतात, दिसण्याने लोक आकर्षित होतात, पण तुमच्या ज्ञानाने ते तुमच्या प्रेमात पडतात. ज्ञानाची ही ताकद मिळवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकणे. दररोज थोडी पुस्तके वाचा, बातम्यांवर लक्ष ठेवा आणि जगात काय नवीन घडतंय हे समजून घ्या. ज्या माणसाकडे ज्ञानाचा साठा असतो तो कधीही आणि कुठेही अडथळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विचारांमध्ये सखोलता आणणे. अर्ध्या कच्च्या माहितीवर बोलणारे लोक हसण्यावारी जातात. जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयाची खरी माहिती असते तेव्हा तुम्ही उथळपणा न करता विचारपूर्वक बोलता.
तुमचे हेच ज्ञान तुमचे प्रत्येक शब्दाला वजन देते आणि लोक तुमचे बोलणे गंभीरपणे घेतात. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी आणि मुद्देसूद बोलणे. सतत बडबड करणारा माणूस आपली किंमत घालवतो. त्यामुळे उगाच काहीही बोलण्यापेक्षा शांत राहा. पण जेव्हा बोलाल तेव्हा समोरच्याला तुमच्या विचारांची आणि ज्ञानाची बुरळ पडली पाहिजे. कमी शब्दांत मोठा आणि अर्थपूर्ण विचार मांडणारा माणूसच लोकांच्या मनावर कायमचे राज्य करतो. नंबर 5. ड्रेसिंग सेन्स. कपडे कसे घालावे म्हणजे ड्रेसिंग सेन्स हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात पहिला आरसा असतो. लोक तुमच्याशी बोलण्याच्या आधी तुमचे कपडे बघून तुमच्याबद्दल एक मत बनवत असतात. त्यामुळे चांगला ड्रेसिंग सेन्स असणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रसंगानुसार कपडे निवडणे. लग्न समारंभात, ऑफिस, मित्रांसोबत पार्टी किंवा एखादा साधा कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणचे कपडे वेगळे असतात. जिथे जसा प्रसंग असेल तिथे तसे कपडे घातल्याने तुमचा समंजसपणा दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे फिटिंग आणि स्वच्छता. कितीही महागडे कपडे घेतले तरी ते जर सैल किंवा खूप घट्ट असतील तर तुमचा लुक बिघडतो. कपडे नेहमी तुमच्या अंगाला शोभतील असे योग्य फिटिंगचे असावेत. तसेच ते स्वच्छ आणि नीट इस्त्री केलेले असणे खूप महत्वाचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रंगाची निवड आणि साधेपणा. अंगावरती भडक किंवा खूप जास्त रंग पेलण्यापेक्षा साधे, सोबर आणि एकमेकांना शोभणारे रंग निवडा. घड्याळ, पट्टा आणि पादत्राणे कपड्यांशी जुळणारे असतील तर तुमचा लुकचा एक वेगळाच रुबाब येतो. शेवटी कपडे कोणतेही असोत ते घातल्यानंतर तुमच्यात आत्मविश्वास दिसला पाहिजे. कपड्यांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढला की लोक तुमच्या व्यक्तिमत्वाचे आपोआप दिवाणे होतात. नंबर 6. सर्वात महत्वाचे फिटनेस. जगात सर्व काही विकत घेता येते पण निरोगी शरीर आणि अस्सल आत्मविश्वास कधीच विकत घेता येत नाही. जेव्हा तुमचे शरीर आतून मजबूत आणि फिट असते तेव्हाच तुमचा खरा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो. फिट राहण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे. रोजच्या कामातून किमान अर्धा ते 1 तास स्वतःच्या व्यायामासाठी नक्की काढा. मग त्यात धावणे असो, जिम असो व योगासने असो. सोबतच बाहेरचे जंक फूड टाळून घरचा चांगला पौष्टिक आहार घ्या. शरीर ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्याला मजबूत ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शरीरातील ऊर्जा आणि चेहऱ्यावरचे तेज. जेव्हा तुम्ही रोज व्यायाम करता आणि फिट राहता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आळस पळून जातो. शरीरात दिवसभर प्रचंड उत्साह राहतो, प्रचंड ऊर्जा राहते आणि चेहऱ्यावरती एक वेगळाच टवटवीतपणा येतो. अशी ऊर्जा असणारा माणूस जिथे जातो तिथे वातावरण सकारात्मक करून टाकतो. थोडक्यात सांगायचे तर आळशी शरीराचा माणूस कोणालाही आकर्षित करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा तुमचा चालण्याचा रुबाब आणि तुमचा वावर आणि तुमची एनर्जी पाहून लोक आपोआप तुमच्याकडे खेचले जातात. तर मंडळी, लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कोणाचे अनुकरण करण्याची गरज नाही. फक्त स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बना. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या आणि रोज नवनवीन गोष्टी शिकत राहा. जेव्हा तुमचा आत्मविश्वास आतून बोलतो तेव्हा जग आपोआप तुमचे दिवाने होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वतःची एक जबाबदार पर्सनॅलिटी बनवता येईल. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉनवर सेट करा, म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.